देशाच्या संरक्षणासाठी आपला देश आत्मनिर्भर आहे. कर्नल सुहास जतकर. भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चासत्राचे आयोजन. पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला. याच विषयावरती चर्चा करण्यासाठी निवृत्त कर्नल सुहास जतकर यांच्या चर्चासत्राचे आयोजन बुलढाण्याच्या गर्दे हॉलमध्ये करण्यात आले होते. यामध्ये कर्नल सुहास जतकर यांनी युद्ध आणि ऑपरेशन या दोन बाबतीतला अर्थ समजावून सांगितला. या वेळेला सैन्य दलाने केलेले ऑपरेशन होते तर 1948, 1965 आणि 1971 साली झालेले हे युद्ध होते. युद्धाची घोषणा करण्यापूर्वी सरकार आणि सैन्य सल्लागार हे आर्थिक, भौगोलिक, जागतिक अशा सर्व बाबतीत चर्चा आणि नियोजन करूनच निर्णय घेतला जातो. यांसह विविध बाबींवर या चर्चासत्रामध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये उपस्थित नागरिकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ शर्मा हे होते, तर नाना कुलकर्णी, महेश पेंडके, ओमसिंग राजपूत, उदय देशपांडे, डॉक्टर सुभाष जोशी, विनायक वरणगावकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सैन्यातील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिकांचा सन्मान देखील करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर प्रवीण पिंपरकर, रवींद्र जाधव, संजय काळे, रवींद्र कुलकर्णी, आशुतोष वाईकर, मंदार बाहेकर, अरविंद होंडे, नेमिनाथ सातपुते, श्रीकांत कुलकर्णी, सचिन बल्लाळ, अनिल पालकर, कुंदना हिंगे, देविदास राजगुरे यांच्यासह गर्दे वाचनालयाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता. आपण जर वॉर्स बघितले तर हे लॉंग ड्रॉन वॉर्स याच्याबद्दल सुद्धा खूप एक मनोरंजक माहिती आहे, ती मी साहेबांना विनंती करतो की जे लॉंग ड्रॉन वॉर्स आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आता लोकांच्या म्हणजे आता सोशल मीडियावर पाहिलं, ह्याच्यात पाहिलं मोदीजींनी आता POK घ्यायला पाहिजे होतं, मोदीजींनी आता POK घ्यायला पाहिजे होतं. इतकं झालं का नाही घेतलं? नुसतं युद्ध किंवा आर्मी टाकून घेणं एवढं सोपं नसतं. कोणता देश कोणत्यापाशी, कोणाचा सपोर्ट कोणापाशी, कितपर्यंत आहे, काय आहे, कसं आहे, जगात काय घडामोडी झाल्या त्या ऐकल्या पाहिजे, त्या शिकल्या पाहिजे. त्याच्यापासून जर का आपण शिकलो नाही तर आपल्यासारखे मूर्ख कोणी नाही. नंतर पाकिस्तानने त्यांचं धोरण बदललं. त्यांनी हे ओळखलं आधी काल दिकेला लागलेला पाकिस्तान देश की आता आपल्याला पुन्हा युद्ध परवडत नाही. मग काय करायचं? याला बेर ट्रॅप म्हणतात. बेर ट्रॅप म्हणजे तुम्ही जर का अस्वल बघितलं असेल, वाघ कसे शिकार गळ्यात पकडतो, मारतो, संपून टाकतो विषय. अस्वल वरबडत राहते, नखं असतात पण त्याला वरबडतं. ब्लिडिंग बाय 100 कट्स. मग कोणत्याही देशाला वरबडायचं, त्याला घाव देत राहायचे म्हणजे त्याचं प्रोग्रेस नाही झाला पाहिजे. अशा प्रकारचं युद्ध, यालाही एक प्रकारचं प्रॉक्सी वॉर म्हणतात. अशा प्रकारचं युद्ध पाकिस्तान आपल्याला लढायला लागलं. ते काय करायचं? कुठलेही आतंकवादी आणायचे, सोडायचे,